नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाचणीचे पापड। त्यासाठी हे मोड आणून नाचणीचं सत्व तयार केलेलं आहे वस्त्रगाळ करून, आणि त्यासाठी घेतलेले आहे तीळ, जिरेपूड, पापड खार घेतलेला आहे 1 चमचा, हे 1 चमचा पापड खार घेतलेला आहे, चिमूटभर सोडा घेतलेला आहे, थोडासा हिंग घेतलेला आहे आणि चवीसाठी मीठ घेतलेले आहे चवीनुसार। आणि हे पीठ 2 वाट्या हे पीठ आहे, तर आपण 4 वाट्या किंवा 5 वाट्या पाणी घेणार आहोत, कारण माझी नाचणी जुनी आहे त्यामुळे भरपूर पाणी लागू शकतं। आता आपण सुरुवात करणार आहोत। आता आपण गॅस चालू करू, सुरुवात करणार आहोत। आपण सुरुवातीला पातेल्यात 1 चमचा तेल घालून घेऊ। तेल घालायचं कारण की पीठ पातेल्याला चिटकत नाही। 2 वाट्या पीठ असल्यामुळे मी 4 वाट्या पाणी घेणार आहे। आता पाणी उकळायला ठेवू आपण। आता आपण हे घेतलेले सगळं साहित्य यामध्ये घालून देऊ, 1 उकळी येऊन देऊ, म्हणजे त्याला कलर छान येतो। आता हे पीठ घालून देऊ आपण। आणि 1-2 मिनिटं झाकून ठेवू। आता आपण हे पीठ हटवून घेऊ। आता आपण थोडंसं यामध्ये तेल टाकू थाळ्यात। आणि हे उकड घेतलेले आपण त्यामध्ये चांगली व्यवस्थित मळून घेणार आहोत। आता हे आपलं पीठ उकडलेलं आहे, उकड घेतलेले आहे, आपण मळून हे गोळे, हे पाणी ठेवलेलं आहे खाली आणि त्यावर चाळणी ठेवलेली। आता आपण हे गोळे त्यावर ठेवू, 10 मिनिटं वाफ येऊन देऊ। आता आपले हे गोळे नाचणीच्या पिठाचे चांगले उकडलेले आहेत, त्याला आपण 10 मिनिटं वाफ घेतलेली आहे। आणि हे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये चांगले मळून घ्यायचे असे। थोडासा तेलाचा हात लावायचा। प्लास्टिक पेपर टाकायचं खाली, त्याला थोडंसं तेल लावायचं। आणि आता आपण हे लाटी, पापडाची लाटी यावर ठेवून प्रेस करून घेऊ। तुम्हाला पातळ हवे असले पातळ सुद्धा करू शकता तुम्ही, म्हणजे, आणि जाड हवे असले तर तळण्यासाठी पातळ आणि भाजण्यासाठी थोडेसे जाडच ठेवायचे। आता आपले हे नाचणीचे पापड वाळलेले आहेत, दिवसभर उन्हात कापडावर, प्लास्टिकच्या पेपरमधून कापडावर टाकून वाळवून घेतलेले आहेत। तर पापड असा झाला पाहिजे की असा काचेसारखा दिसला पाहिजे पापड, तर तो पापड छान फुलतो। तर आपण हे तळून घेणार आहोत। गॅस चालू करून कढईत तेल गरम करायला ठेवलं मी। आता आपण पापड तळून घेऊ। जास्त पण तेल गरम करायचं नाही, जास्त तेल गरम केलं की पापड लगेच करपतात। आता आपले हे नाचणीचे पापड तयार झालेले आहेत, मी तळून घेतलेले आहेत। तुम्हाला जर तळलेले नसले खायचे तर तुम्ही गॅसवर किंवा विस्तवावर सुद्धा भाजून खाऊ शकता।
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.